काल मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही बड्या राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन करण्याचं यश जे आहे ते संपादन केलेलं आहे। यावरती आज ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय राऊत यांनी सडकून टीका केलेली आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट सर आहेत। संजय शिरसाटजी, काल अनपेक्षितपणे हे सगळे निकाल लागलेले। काँग्रेसला वाटलेलं होतं की या दोन्ही म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आपण सत्ता स्थापन करू, परंतु भाजपने तिथे सत्ता स्थापन केलेली आहे। आता तुमचे विरोधक संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रामध्ये असा जो काही ट्रेंड आहे तो येणार नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त महाविकास आघाडीच राहील। काल काँग्रेसचा झालेला पराभव जेवढा काँग्रेसच्या जिवारी लागला नसेल तेवढा संजय राऊतच्या जिवारी लागला आहे। कारण की कर्नाटकमध्ये जेव्हा सत्ता काँग्रेसची आली त्यामध्ये फटाके वाजवण्यात, पेढे भरवण्यात हे महाशय आघाडीवर होते। यांना मुळामध्ये कुणाची तळी उचलायची असेल ना ते काम व्यवस्थित जमतं। जर कर्नाटकमध्ये जेव्हा पराभव झाला त्या टायमाला यांनी सांगितलं की आता देशभर आमची सत्ता येणार, आणि आता जर जेव्हा भाजपची सत्ता आली, अरे लोकशाहीने दिलेला निर्णय आहे तो तुम्ही मान्य करा ना। त्याच्यातही त्यांचे काहीतरी घोटाळे चालूच असतात। ईव्हीएमचा काही घोटाळा झाला, ईव्हीएमचा तो आदेश आहे, मग कर्नाटकामध्ये कशाचा आदेश होता, मग कर्नाटकामध्ये ईव्हीएम कसं नाही चाललं? हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कालबाह्य झालेले जे काही यांचे टोमणे आहेत हे पुन्हा पुन्हा रिपीट करतायत। म्हणून जर तुम्ही राहुल गांधीला जर विचारलं असतं की पराभवाबद्दल काय, तर त्यांनी चांगल्या मनाने ॲक्सेप्ट केला त्यांचा पराभव, आणि हे आता रडतायत। मला वाटतं त्यांना आता रडण्याशिवाय किंवा आपलं दुःख व्यक्त करायला कोणतं माध्यम नसतं ना, म्हणून हे तुमच्या माध्यमातून ते आपलं चालत असतं, टोमणे देणे चालत असतं, काही टीका करणं चालत असतं। पण लोक आता यांच्याकडे लक्ष देणार नाहीत, आणि येणारी जी लोकसभा आहे, येणारी जी विधानसभा आहे ती भाजप आणि आम्ही सर्व मित्र मिळून लढणार आहोत। आमची जी महायुती आहे ती आणखी मजबूत यामुळे होईल। खरं तर ते म्हणतात की मग महानगरपालिकेच्या निवडणुका का रखडवत ठेवलेल्या तुम्ही? त्या महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवली। आता हे महानगरपालिका म्हणतील, पहिले ग्रामपंचायत म्हणत होते, महानगरपालिका म्हणतील, नंतर मग जिल्हा परिषद म्हणतील, मग त्या विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका म्हणतील। अरे तुम्हाला नेमकं कशामध्ये तरी यश आलंय का? ग्रामपंचायतच्या निवडणुका पाहिल्या त्याच्यामध्ये हे एकदम पराभव, 7व्या नंबरवर गेले तो। माणसाला पहिला, दुसरा, तिसरा नंबरपर्यंत कळतं, पण हे 7व्या नंबरवर गेले, तरी त्यांना हे का नाही केलं? आता जे केलं त्याचं काही कौतुक नाही, मग ते का नाही केलं? हे अशा अनेक गोष्टी करतायत। मुळामध्ये आता यांचा अस्तित्व शून्य झालेलं आहे। तुम्हाला खास सांगतो, तुम्ही येणाऱ्या लोकसभेमध्ये कदाचित, हे मी सिरियसली सांगतोय, कदाचित हे मोदीच्या चरणी लीन होतील। कोण चरणी लीन होणार आहे? खरं तर ठाकरे पुन्हा मोदींशी बोलायला येतील। हे जे आता जे बकबक करतायत, बडबड करतायत, हे शक्यता नाकारता येणार नाही। माझा आत्मविश्वास मला सांगतोय या मोदीच्या चरणी लीन होतील। परंतु एकीकडे तुमचे विरोधक तुमच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात। तुमच्या सत्तेत असलेले जे भाजप आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की 2024ला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील। वानखेडे स्टेडियममध्ये ते शपथ घेतील आणि महाराष्ट्रात फक्त एकच वाघ आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, असं कार्यकर्त्यांना बूस्ट करताना ते म्हणतात। कार्यकर्त्यांना जोश देणे, हिम्मत देणे हे पक्ष नेतृत्वाचं काम असतं, आणि ते प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षाची असलेली जबाबदारी, त्या अनुषंगाने पक्ष वाढवण्यासाठी जे करता येईल त्यातला हा एक भाग आहे। आता जर तुम्ही पाहिलं तर तिन्ही राज्यामध्ये निवडणूक झाल्यात, आजही मुख्यमंत्री तिथलचा कोण हे तिथलचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा सांगू शकत नाही। ठरवणारे आहेत ना, वेळ येईल त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होईल हे महाराष्ट्र जाणेल। परंतु तुमच्या युतीमध्ये रसिक हेच बघायला मिळते। खरं तर प्रदेशाध्यक्ष ते भाजपचे आहेत, ते म्हणतात की आमचाच मुख्यमंत्री होणार म्हणून दावेदार। नाही, म्हणलं पाहिजे, काही गैर नाही त्याच्यात। राष्ट्रवादी सुद्धा म्हणते अजितदादा, त्यांचे काही कार्यकर्ते म्हणतात अजितदादा मुख्यमंत्री होतील, लवकरच होतील। देवेंद्रजी चाललंय ते मुख्यमंत्री होतील, आम्ही तर म्हणतो की आमचाच मुख्यमंत्री कायम राहणार आहे। म्हणून हे आम्ही जे जरी सर्वजण बोलत असलो तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्यावरचा निर्णय होणार आहे।
म्हणून त्यासाठी आज मी काही जरी स्टेटमेंट दिलं त्याला तेवढा अर्थ नाही. म्हणून निवडणूक होऊ द्या, सर्व व्यवस्थित आपण मेजॉरिटीने निवडून येऊ आणि नंतर मुख्यमंत्री कोण करायचा हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु असे स्टेटमेंट आजच्या घडीला मला तरी वाटतं एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, वारंवार असे स्टेटमेंट करू नये ज्याच्यामुळे युतीमध्ये कुठेतरी असं आपल्याला अडचण निर्माण होईल, असं कुणीही वागू नये अशी मला त्यांना विनंती राहील. परंतु सातत्याने अशा तुमच्या युतीमध्ये स्टेटमेंट जे आहेत ते येताना पाहायला मिळतात. कल्याण ग्रामीणचे जे भाजपचे आमदार आहेत गणपतराव गायकवाड, ते म्हणतात आहेत की भाजपचे उमेदवार जे आहेत ते कल्याण आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील म्हणून. एकीकडे कल्याण लोकसभेवरती तुमचे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मी आजच त्यांचं ते स्टेटमेंट पाहिलं. मला वाटतं हे सर्व अधिकार जे आहेत ना तर पक्ष नेतृत्व जो असतो त्यांच्याकडे असतात. मी आता पक्षाचा प्रवक्ता आहे, मी एखादं सीट डिक्लेअर करू का? मला तो अधिकारच नाही. मग जे आपल्या अधिकारात नाही त्याच्यावर भाष्य करून पुन्हा एकमेकांमध्ये वाद निर्माण का करतात? नेतृत्वाला निश्चित सांगा, तुम्हाला ही जागा आपली निवडून येणार आहे, ही जागा आपल्याला पाहिजे, ही घेतली तर बरं होईल. नेतृत्व जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असला पाहिजे. म्हणून त्यांनी केलेलं फक्त मत व्यक्त केलेलं आहे. त्यांना कुणाला तिकीट देण्याचं किंवा काय करण्याचा अधिकार नाही आहे. ते ठरवण्याचा अधिकार त्यांच्या पक्षश्रेष्ठीला आहे. ते ठरवतील त्या टायमाला पाहू. मग भाजपकडे ह्या सगळ्या संदर्भाची तक्रार करणार आहात का शिवसेना म्हणून? कारण की थेट मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरती अर्थात कल्याण लोकसभा मतदारसंघावरतीच त्यांनी दावा करून ठेवला. नाही, आता कार्यकर्ता आहे तो, त्याने केला असेल, परंतु त्याच्यामुळे इतका काही पक्षांतर्गत काही मतभेद होणार नाही. तुम्ही कार्यकर्ता म्हणतात, ते स्वतः तिथे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. मी पण कार्यकर्ता आहे ना. आमदार असलं म्हणून काय झालं? मी आमदार नाही आहे, मी तर सिनियर आमदार आहे. परंतु ते याचा अर्थ नाही आम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेत असतो. तो भाजपचा कार्यकर्ता असो का शिवसेनेचा आमदार असो का भाजपचा आमदार असो, आमची भूमिका ही कार्यकर्त्याची आहे. म्हणून आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतो. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय, त्याच्यामुळे इतका गोंधळ उडण्याचं काही कारण नाही आहे. खरं तर काल 5 राज्यांच्या निवडणुकींचा निकाल लागलेला आहे. खरं मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपने आपली सरशी केलेली आहे. खरं तर काँग्रेसच्या अपेक्षित असा हा निकाल नव्हता, कारण की काँग्रेस नेत्यांची दुसरीकडे निराशा झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा होत असताना याचा परिणाम थेट काँग्रेसच्या जागा वाटपावरती होणार का महाविकास आघाडीच्या? त्यांची मानसिकता ढसळली. आता काय माहिती, ह्या लोकांना स्वप्न पाहण्याची सवय आहे. 2 फरक लक्षात घ्या. यांना स्वप्न पाहण्याची सवय आहे आणि मोदींना प्रॅक्टिकल काम करण्याची सवय आहे. त्यांच्याबरोबर अमित शाह, आपण जे नावं घेतो ना हे प्रॅक्टिकलमध्ये काम करतात. आणि यांना स्वप्न वाटतं की नाही आता जनता नाराज असेल मग आपली सत्ता येणार आहे. अरे जनता नाराज असेल तुम्ही गृहीत धरून कसे चालता? ग्राउंड लेवलला तुम्ही काय? मग त्याच्यामुळे यांना त्या स्वप्नामध्ये आल्यामुळं आपसामध्ये जी भांडणं झाली ना यांची, बेबनाव जो झाला ना, काँग्रेसला आता सत्तेमध्ये आता आपल्याला गेलं पाहिजे, मग जी रस्सीखेच झाली त्याच्यामुळे सुद्धा यांच्या अर्ध्या सीट पडल्यात. आपसातल्या भांडणाचा सुद्धा फटका काँग्रेसला पडलाय. हे सर्वांना मान्य, त्यांनी स्वतः नेत्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणून स्वप्नात स्वर्ग गाठण्याचा जो काय यांचं जे स्वप्न असतात ते धुळीलाच मिळालेले आहेत आणि याचा परिणाम येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. ही आघाडी इंडिया जी आहे ना ती सगळी गुंडाळी जाणार आहे. आजच्या मिटिंगमध्ये तुम्ही पाहाल त्यांच्या सगळ्याचे तोंड हे वेगळ्या दिशेने असेल. ती आजची जी मिटिंग आहे ती सांत्वना मिटिंग आहे, एकमेकाला सांत्वन देणे. काँग्रेसचा पराभव झाला आहे, ठीक आहे, सॉरी तुम्हारा पराभव हो चुका है. आता हे एकमेकाला ब्लॅकमेलिंग करतील आणि ही इंडिया आघाडी तुटेल. खरं तर लोकसभेच्या संपूर्ण तयारी जी आहे ती आतापासूनच सुरू झाली आहे. विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागलाय. खरं तर तुम्ही देखील महायुतीमध्ये आता सामील आहात आणि तुम्ही देखील लोकसभेची निवडणूक लढणार आहात शिवसेना म्हणून. खरं तर शिवसेनेच्या अनेक जागांवरती मतभेद जे आहेत ते आता पाहायला मिळत आहेत. खरं तर भाजपकडनं असं काही सांगण्यात आलंय का शिवसेनेला की जे उमेदवार आहेत ते उमेदवार डावलून दुसरे उमेदवार देण्यात यावे म्हणून? असं भाजपकडून काही सांगण्यात आलेलं नाही. भाजप त्याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये इंटरफेअरही करत नाही. परंतु जे आमच्यातर्फे सर्वे होतात किंवा त्यांच्यातर्फे सर्वे होतात, आमचाही सर्वे त्यांच्याही सुद्धा मतदारसंघामध्ये झालेले आहेत, त्यांचे सर्वे आमच्याही मतदारसंघात झालेले आहेत. आणि ज्या ठिकाणी कमकुवत वाटत असेल त्या ठिकाणी एकमेकाला सजेशन देणे
आदेश देणे वगैरे नाही, एकमेकाला सजेशन देणे. बघा ही जागा अशी जर झाली तर अशी होईल, इतका सुझाव एकमेकाला असतो. म्हणून त्यांचे कुठंही आमच्या मतदारसंघामध्ये डिस्टर्बन्स नाही आणि आमचाही त्यांच्यामध्ये नाही. तुमचे उमेदवार सर्वात जास्त बदलणार आहेत का लोकसभेचे, शिवसेनेचे? नाही, आता आमचे जे नेते आहेत, मुख्य नेते जे आहेत, शिंदे साहेब ते ठरवतील. शिंदे साहेब आहेत, आम्ही काही कार्यकारिणीचे काही सदस्य असतो. यांची जेव्हा बैठक होईल त्या टायमाला त्याच्यावरचा निर्णय, अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेतील. मग तुम्ही किती जागा लढवणार, म्हणजे शिवसेना महायुतीमध्ये किती जागा लढवणार? खरं तर देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलेलं की आम्ही 26 जागा लढवणार, उरलेल्या 22 जागा या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाहाव्यात. नंतर मग त्यांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते स्टेटमेंट बदललं. मग आता नेमकं गणित चित्र काय? आता भाजपचा कॉन्फिडन्स मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात असं देखील म्हणण्यात येत आहे की आता भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गरज नाही. नाही, भाजपचा कॉन्फिडन्स वगैरे वाढायचा काही प्रश्न येत नाही. भाजप हे प्रॅक्टिकल काम करतं, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स या निवडणुकीमुळे गेन झाला अशातला काही भाग नाही. त्यांच्या निवडणुकीची तयारी ही पहिल्या दिवसापासून असते, म्हणून त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला नाही. दुसरी गोष्ट की आम्हाला किती जागा मिळतील, आम्ही किती लढवणार, ते किती लढवणार, याची पहिली एक बैठक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्यावर चर्चा आतापर्यंत अजिबात झालेली नाही. बैठक झाल्यानंतरच जो काही निर्णय होईल तो निर्णय हा अंतिम असेल. खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरतून मनोज जरांगे पाटील सध्या आता त्यांची यात्रा काढतात. 4थ्या टप्प्याची ही यात्रा आहे. परंतु एकीकडे तह करण्यासाठी, त्यांच्या आंदोलनामध्ये तह करण्याकरता तुमचे मंत्री गिरीश महाजन जे गेलेले होते, त्यांना थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय की तुमच्या आश्वासनांची व्हिडिओ क्लिप जी आहे ती आम्ही आता व्हायरल करू. गिरीश महाजनांचं स्टेटमेंट होतं की मराठ्यांना आम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही. आता या दोघांमध्ये झालेल्या संवादाबद्दल मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमतः एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही आघाडी घेतली आहे मराठा आरक्षणासाठी, की जे सर्वस्व पणाला लावलं, छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आज 43 लाख कुणब्यांचं नोंदी काढणारा एकमेव मुख्यमंत्री आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. 43 लाख म्हणजे मजाक नाही आहे. पूर्ण शासन त्याच्यामध्ये मागे लावून ते जे काढलेले आहेत, नोंदी काढल्या आहेत, त्याचं खऱ्या अर्थानं जरांगे पाटील असेल, इतर सर्वजणच अभिनंदन करतायत आणि हे सर्वांनी मान्यसुद्धा केलेलं आहे. म्हणून आरक्षण देताना सुद्धा, आरक्षण मिळताना त्यांना समाधान करताना सुद्धा सर्व समाजाला बरोबर घेऊन कसं करता येईल हा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी वारंवार सांगितलं, आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ही भूमिका मला वाटतं सर्वच पक्षांनी घेतलेली आहे. आणि म्हणून या भूमिकेचं स्वागत करा. परंतु तुमच्याच कॅबिनेटमध्ये छगन भुजबळ हे वारंवार ओबीसींच्या महाएल्गार सभेला जातात, तिथे हजेरी लावतात. शिंदे समिती बरखास्त व्हावी, सरसकट कुणब्यांचं पण प्रमाणपत्र देता नाही यावं, एवढे कुणबी प्रमाणपत्र नोंदी कुठून सापडतात, असे अनेक सवाल उपस्थित करताना ते पाहायला मिळतात. 9 डिसेंबरला पुन्हा एकदा अधिवेशन सुरू असताना, हे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना इंदापूरमध्ये पुन्हा ओबीसींचा महाएल्गार सभा होणार आहे. तिथे देखील छगन भुजबळ प्रश्न उपस्थित करतील. म्हणजे तुमच्याच कॅबिनेटमध्ये विसंगती पाहायला मिळते सातत्याने. हे बघा, एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका मांडली, स्पष्ट केली, ओबीसीचे आरक्षण धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. अजितदादांनी तीच भूमिका घेतली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तीच भूमिका घेतली. म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, बड्या नेत्यांनी जेव्हा एक भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेशी पक्षातील इतर नेत्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे. त्यांच्यापेक्षा वेगळी भूमिका जर मांडायची असेल, वेगळं काही जर बोलायचं असेल, तर मग त्याला वेगळा प्लॅटफॉर्म तुम्हाला शोधावा लागेल. पण सरकारमध्ये असताना, एक भूमिका घेतलेली असताना, तर आपल्याला त्या भूमिकेशी जर काही चर्चा करायची असेल, त्या भूमिकेशी तुमचं सहमत नसेल, तर तुम्ही ह्या तिन्ही मोठे जे नेते आहेत त्यांच्याशी बसा, चर्चा करा. परंतु समाजामध्ये कुठेही वाद होईल असं कोणतंही वक्तव्य करू नका. आपलं राजकारण थोडा दिवस चालू शकतं, परंतु समाजामध्ये पडलेली फूट, एकदा जर ती दरी पडली, एक लाईन जर आखल्या गेली, तर ती कधी पुसता येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज गावामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात, वेगवेगळ्या समाजाचे, कोणी छोट्या प्रमाणात, कोणी मोठ्या प्रमाणात, परंतु ते त्यांचा जो बंधुभावाचा जो आजचा जो ते ज्या पद्धतीने वागतायत, त्यांच्यात जर फूट पडली तर ते एकमेकाच्या विरोधात दगड घेऊन उभे राहतील आणि हे आपल्याला परवडणार नाही.
मराठा आरक्षणाकरता या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार काही ठोस पावलं उचलणार आहे का? त्या संदर्भातलं प्रस्ताव चर्चेसाठी घेऊन येणार का? कॅप वाढवण्यात येणार का? काय रणनीती आखली आहे? पक्षांतर्गत देखील तुमच्या बैठका होतात, पक्षामध्ये काय सांगणार? पक्षांनी आम्हाला सरळ सांगितले की यावर तुम्ही भाष्य करू नका, आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत आणि प्रत्येक निर्णय हा जोपर्यंत विधानसभेच्या पटलावर येत नाही तोपर्यंत त्याची वाच्यता करू नये. म्हणून निर्णय तर निश्चित घेणार आहेत, परंतु काय घेणार आहे, कसा कोणता प्रस्ताव येणार आहे, कशा पद्धतीचा येणार आहे हे आता सांगणं उचित नाही. परंतु जेव्हा एक भूमिका घेऊन पुढे चाललो, एकदा पाऊल टाकलं तर ते मागं घ्यायचं नाही. ही शिंदे साहेबाची पूर्वीपासूनची असलेली सवय तुम्हालाही माहिती आहे. म्हणून एकदा पाऊल टाकलंय त्यांनी, ते माघारी घेणार नाहीत. म्हणून अधिवेशनाची वाट पहा. चांगली सगळ्यासाठी, सर्व समाजासाठी चांगली भूमिका या अधिवेशनामध्ये सरकारतर्फे मांडली जाईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिक सूचक वक्तव्य केलेलं आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक नवीन प्रस्ताव चर्चेला आणतील आणि त्या संदर्भात देखील लवकरात लवकर तोडगा काढण्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे खरं तर ठाकरे गट जो आहे तो अस्वस्थ झालेला आहे आणि लवकरच ठाकरे गटातील बडे नेते जे आहेत ते मोदींच्या चरणी लीन होतील असा गौप्यस्फोट देखील जो आहे तो आमदार शिरसाट यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.